पतिव्रता आणि पतिवार्ता फार फरक आहे यात. पतिव्रता त्यांना म्हणावं ज्या स्वतः आपल्या नवऱ्याला काय हवं काय नको ते बघतात आणि त्यांच्या सुखाकरता आपले सुख हे लांब ठेवतात, त्यांना पतिव्रता म्हणायचं. आणि पतिवार्ता त्यांना म्हणायचं ज्या आपल्या सुखाकरता आपल्या नवऱ्याचे सुख लांब ठेवतात आणि आपले सुख त्यांच्या मागे हे द्या ते द्या करत करत फिरतात, त्यांना पतिवार्ता म्हणायचं. असं म्हणतात आपण जे काही कर्म करतो, जे कर्म करून आपल्या जे काही धन कमवतो त्या धनामधला 5वा हिस्सा हा दानामध्ये वाटला गेला पाहिजे, तो दानामध्ये समर्पित केला पाहिजे. तो जर करण्यात नाही आला तर जे काही कमवलं ते तर सोबत येतच नाही, पण पुण्यकर्माने जे काही मिळवलेलं आहे ते देखील सोबत येत नाही. म्हणून दान धर्म फार श्रेष्ठ आहे. आज आपल्या कथेचा 5वा दिवस आहे. गेले 4 दिवस आपण एकादशी महात्म्य कथेचे वर्णन बघत आहोत की कार्तिक शुद्ध पक्षातील येणारी एकादशीचं महात्म्य काय आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं. हाच प्रश्न एकदा नारदाने ब्रह्मदेवांना विचारलं होतं. जे उत्तर ब्रह्मदेवाने नारदांना दिलं तेच मी तुला सांगत आहे. असं कोण म्हणतं? श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने सांगायला सुरुवात केली. एक सुमुखी नावाची एक अप्सरा होती. सतत विष्णूंचं नामचिंतन करायची, सतत पांडुरंग परमात्म्याचं अखंड नामचिंतन करायची. नामचिंतनामध्ये ती तल्लीन व्हायची. एके दिवशी तिला मरण आलं आणि मरणानंतर पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनामुळे ती स्वर्गवासी झाली. तिथे देखील चंद्रकांता नावाची स्वर्गवासी म्हणून ती वावरू लागली. तिला वाटायचं की भगवान विष्णू परमात्म्याचं आपण नामचिंतन करतो, भगवान परमात्म्याला आपण आळवतो. तिच्या मनात एक इच्छा निर्माण व्हायची की देवासोबत माझा विवाह व्हावा, देवासोबत मला रासक्रीडा करता यावी असं तिला वाटायचं. त्या ठिकाणी तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वर्गवासातील काही स्त्रिया या पृथ्वी तलावरती जाणार होत्या. सुरवासिनी म्हणून त्या ठिकाणी वावरणार होत्या. आणि त्या चंद्रकांताला देखील वाटायचं की माझाही जन्म हा पृथ्वी तलावरती झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये मलाही भगवान परमात्म्याच्या सानिध्यात राहता येईल असं तिला वाटू लागलं. तेव्हा ब्रह्मदेवाने मृत्यूलोकामध्ये तिला पाठवलं. तिला सांगितलं तू गोकुळामध्ये ऋषभान नावाच्या गवळ्याच्या घरी राधा म्हणून जाशील. आणि राधाराणी त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला. तिकडे मथुरेमध्ये वसुदेव आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. बोला भगवान श्रीकृष्ण परमात्मा की जय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे लहान होते, पण राधा ती मोठी झाली होती. आणि राधेला वाटायचं की श्रीकृष्ण परमात्मा आपल्याजवळ राहावा. राधेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल इतका लाळा लागला की त्यांना कडेवर घेऊन ती नाचायची. एवढी ती मंत्रमुग्ध झाली होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देखील राधेच्या जवळ गेल्याशिवाय करमत नव्हतं. इतके ते तल्लीन व्हायचे. त्यांचं चित्तच लागत नव्हतं, मनच लागत नव्हतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेच्या हातामध्ये असले की सर्व सुख प्राप्त झालं असं श्रीकृष्ण परमात्म्याला वाटायचं. हरिने माझे हरिले चित हरिने माझे हरिले चित हरिने माझे
राधा श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये तल्लीन व्हायची. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. इतकी ती हरीच्या चिंतनामध्ये तल्लीन झालेली होती. भगवान परमात्म्याचं नामचिंतन तिच्या मुखात राहायचं आणि भगवान परमात्म्याला जवळ घेऊन ती तिचा आनंद व्यक्त करायची. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देखील राधेपासून दुरावा सहन होत नव्हता. एके दिवशी ते दोघे इतके भांबावून गेले की ते काय करत आहात हे त्यांच्या लक्षातच राहिलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे घरी असताना राधाराणी सरकार ह्या डेरा घेतला, रवी घेतला आणि दधी मंथन करायला बसल्या. पण ती करत असताना त्याच्यामध्ये दही घेतलं नाही, फक्त रवी हलवत होत्या. आणि हे सर्व बघितलं राधेच्या सासूने. तिला भानावरती आणलं आणि तिकडे श्रीकृष्ण परमात्मा दूध काढायचं म्हणून गायीजवळ जायचं तर बैलाजवळ जाऊन बसले. इतके ते बांबावून गेले, इतके ते तल्लीन झाले भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आणि रास क्रीडेमध्ये. ते इतके तल्लीन झाले की देहभान विसरले. चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव. चला बाई चला 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 वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव. चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव. नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव. कल्पनेची सासूईचा बहुताची जाचू, कल्पनेची सासूईचा बहुताची जाचू, कल्पनेची सासूईचा बहुताची जाचू. कल्पनेची सासूईचा बहुताची जाचू. देह बावटून पायी ब्रह्मपदी नाचू, देह बावटून पायी ब्रह्मपदी नाचू. चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव. केला नवलाव. इतके ते रासक्रीडेमध्ये तल्लीन झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि राधाराणी ह्या रमणीय झाल्या. सर्व देहभान हरपून गेल्या. आणि त्याच वेळी ही सर्व रासक्रीडा घडत असताना ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही एकादशीचं व्रत जर केलं, म्हणजे राधेला सांगितलं तू जर एकादशीचं व्रत केलं तर ही चिरकाल एकादशी कायम अगाध राहील आणि तुझा महिमा हा अगाध राहील. राधाराणी सरकार म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याची ओळख निर्माण होईल. ही सर्व ब्रह्मदेवाने सांगितलं. आणि राधाराणीने जी एकादशी केली त्या एकादशीचं नाव होतं प्रबोधिनी एकादशी. त्या प्रबोधिनी एकादशीला प्रबोधिनी नाव या प्रकाराने पडलं की प्रबोधन म्हणजे काय. एखाद्या गोष्टीचं मार्गक्रमण, एखाद्याला मार्गदिशा दाखवायची असेल तर त्याला प्रबोधन देणं गरजेचं, त्याला पाठिंबा देणं गरजेचं. म्हणून त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आणि ती प्रबोधिनी एकादशी या कथेनुसार समोर मांडण्यात आली का तर आपल्याही मुखातून भक्ती घडावी, भगवंताचं नामचिंतन व्हावं. जसं राधेने श्रीकृष्ण परमात्म्याला आळवून स्वतःचं करून घेतलं त्याप्रमाणे आपण देखील भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्यावं. म्हणून ही प्रबोधिनी एकादशी अगाध म्हणून ठरली. मैया प्रबोधिनी एकादशी जय. मानवाचा जन्म फार महत्त्वाचा आहे, कारण या मानवाच्या जन्मातच भगवंताचं नामचिंतन घडतं. एकदा कीर्तनामध्ये मी म्हटलं की नरदेह अनमोल आहे, मनुष्य जन्म अनमोल आहे, पुन्हा पुन्हा जन्म भेटत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. सर्व काही पुन्हा भेटतं, धन दौलत बायको मूल पोरं सगळं, घर मकान जे काही हवं ना आपल्याला ते सर्व पुन्हा मिळवता येतं. पण
हा नरदेह पुन्हा मिळवता येत नाही. इतका हा मनुष्य जन्म अनमोल आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, ये अनमोल देह कितना प्यारा है. क्या भरोसा है इस जिंदगी का. इस जिंदगी में आने के बाद भगवान श्री कृष्ण परमात्मा, पांडुरंग परमात्मा, प्रभु रामचंद्र भगवान जी का नाम चिंतन अगर मुख में नहीं आता है तो इस जन्म का ही कुछ अर्थ नहीं बचता. मानव देह जन्म इसलिए ही दिया है कि भगवान परमात्मा का नाम हमारे मुख में आना चाहिए. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही होत. भगवान परमात्म्याने हा नरदेह कशासाठी दिलाय तर भगवंताचं नामचिंतन करण्याकरता, आणि आपण तेच करत नाही. लहानपणा असतं आपलं, लहानपणामध्ये आपण भगवंताचं नामचिंतन करत नाही. खेळण्या बागडण्यामध्ये आपलं सर्व आयुष्य निघून जातं, बालपण सर्व निघून जातं. भगवान परमात्म्याला आपण स्मरत नाही. कबीरदासांचा एक दोहा आहे, त्या दोह्यामध्ये कबीरदासजी वर्णन करतात. बालकपण में खेल गमाया, बालकपण में खेल गमाया, बालकपन में खेल खिलाया, बालकपन में खेल गलाया, तारुणपण में का, तारुणपण में का, अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. हेच पुढे होत नाही. बालकपण निघून जातं, तारुणपण वयाला येतं. तारुणपणामध्ये आपल्याला नवरा बायको मूल पोरं हे सर्व करता करता संपत्ती मिळवता मिळवता आयुष्य निघून जातं. भगवंताचं नामचिंतन मुखात येत नाही. एक सुख मिळालं की ते वाटतं आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं होतं, हे मिळालं असतं तर बरं झालं असतं. त्या सुखाच्या आशापायी आपण जे काही आज आहे ते विसरून जातो. हे ज्याच्यामुळे मिळालं ते विसरून जातो आणि पुढच्या सुखाच्या मागे पळत असतो. तारुणपण हे निघून जातं. बूढ़ेपन में कापण लागा, बूढ़ेपण में कापण लागा, बूढ़ेपन में कापन लाया, बूढ़ेपन में कापन लाया, निकल गया विसान, तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. म्हातारपण जवळ जवळ येतं. म्हातारपणामध्ये थरथरपणा अंगाला लागतो, पण तरीही भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये येत नाही. जेव्हा सर्व संसारामध्ये आपण क्षीण होतो, नको नकोसं वाटतं, तेव्हा भगवंत आठवतो, मग भगवंताच्या नामचिंतनाला लागायचं.
इकडून तिकडून ते नामचिंतन करत असताना नातवंडही आपल्या सोबत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावरती पार पडते. या सर्व गोष्टी करत असताना भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये येत नाही. पण भगवंताचं नामचिंतन कसं करावं, भगवंताला कसं मिळवून घ्यावं हे राधाराणी सरकाराने सांगितलं. त्याप्रमाणे सुदाम्यानेही सांगितलं. आपल्याला ही सर्व कथा सर्वांनाच माहीत आहे. सुदामा ब्राह्मण ज्याने श्रीकृष्ण परमात्म्याला अख्खी सोन्याची नगरी द्यायला भाग पाडलं. त्याने स्वतःहून मागितली नाही, पण भक्ताच्या प्रेमाखातर श्रीकृष्ण परमात्म्याने ती नगरी दान देऊन. सुदामा ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पीडिला कथा सर्वांनाच माहीत आहे. सुदामा ब्राह्मण जो दारिद्र्याने भरलेला होता. एक कोकट नावाचं देश होतं. त्या देशामध्ये कर्णिका नावाची एक नगरी होती. त्या कर्णिका नावाच्या नगरीमध्ये कर्णसेन नावाचा राजा होता आणि त्या राजाच्या नगरामध्ये हा सुदामा ब्राह्मण होता. त्या सुदामा ब्राह्मणाची पत्नी सुव्रता ही पतिव्रता होती. आपल्या पतीचे दारिद्र्य बघून ती त्यांना हिनवत नव्हती. जसं आहे तसं त्या आनंदामध्ये, जसं आहे तसं ते कष्टमय जीवन ती सहन करत होती. सतत चेहऱ्यावरती प्रसन्नतेचा भाव तिच्या चेहऱ्यावरती दिसून यायचा. अशी ती पतिव्रता होती. पतिव्रता आणि पतिवार्ता फार फरक आहे यात. पतिव्रता त्यांना म्हणावं ज्या स्वतः आपल्या नवऱ्याला काय हवं काय नको ते बघतात आणि त्यांच्या सुखाकरता आपले सुख हे लांब ठेवतात, त्यांना पतिव्रता म्हणायचं. आणि पतिवार्ता त्यांना म्हणायचं ज्या आपल्या सुखाकरता आपल्या नवऱ्याचे सुख लांब ठेवतात आणि आपले सुख त्यांच्या मागे हे द्या ते द्या करत करत फिरतात, त्यांना पतिवार्ता म्हणायचं. एका घरामध्ये नवीनच जोडपं होतं. नवीन लग्न झालेलं होतं. पती पत्नींना दोघांचा एकमेकांचा स्वभाव माहीत नव्हता. आणि जो पती होता तो पत्नीला सांगायचा की आज चहा कर, चहा आणून दे. ती दूध आणून द्यायची. याने पाणी मागितलं का चहा आणून द्यायची. तो एक सांगायचा, ही दुसरं करायची. ऐकायलाही जात होतं. ती बहिरी नव्हती तरी देखील असं करायची. ती उलट चालायची. त्याने एक सांगितलं की ही उलट चालणार. त्याला काळजी पडली, आपलं लग्न झालं आणि हे जर आयुष्यभर राहिलं तर मी कसं जीवन काढायचं. 1 नाही 2 नाही 6 महिने हे लागलं. 6 महिने हे चालूच राहिलं. त्याला वाटलं आता तरी बरं होईल, पण तसं झालं नाही. शेवटी तो कंटाळला आणि आपल्या मित्राकडे चर्चामध्ये जाऊन बसला. मित्राला हे सांगितलं की माझी बायको मी सांगितलं की त्याचं उलटच करते, काय करावं. त्या मित्राने त्याला चांगला सल्ला दिला. तुझी बायको उलट करते ना, तू उलटच बोलायचं, मग ती सुईचं करेल. काय सांगितलं, तू बोलतानाच उलट बोलायचं, मग ती सुईचं करेल. त्याने ते पाळलं देखील. याला जर चहा लागत होता तर याने पाणी मागायचं. पाणी मागितलं का आपोआप चहा यायचा. याला जर दूध लागत होतं तर याने चहा मागायचं. चहा मागितलं का दूध यायचं. पंचपक्वान्नाचं ताट करत असताना हिला जर सांगितलं की पंचपक्वान्नाचं ताट करायचं, ती जेवणच बनवत नव्हती. हा म्हणायचा की आज मला भूकच नाही. भूक नाही म्हटलं की लगेच ताट समोर यायचं. उलट बोलायचं ना. उलट बोलला की सुईचं काम व्हायचं. असं त्यांचं आनंदमय जीवन चालू झालं. दोघंही सुखाने नांदू लागली. पुढे काही दिवस गेले आणि फिरत फिरत नदीकाठी ते चालले होते. नदीकाठी जात असताना या तीरावरून त्या तीरावरती त्यांना जायचं होतं. नदीला फार पाणी आलेलं होतं आणि भरपूर पाणी आल्या कारणानं ती स्त्री पुढे जायला निघाली. त्या पतीची पत्नी ती पुढे जायला निघाली. तेवढा तिच्या पतीने आवाज दिला, पाणी खोल दिसतंय.
आज जाऊ नको. ही आत गेली. उलटी चालायची ना, आज जाऊ नको म्हटलं, आत गेली. हा गडबडला, याला भीती वाटली, ही जर बुडाली तर, अगं बुडशील, वर ये. ही अजून खाली चालली, ती बुडायला लागली. याच्यानंतर लक्षात आलं की आपली बायको उलटी चालते. हे सर्व घडल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली बायको उलटी चालते आणि प्रवाहाच्या दिशेने बायको ओढल्या जाऊ लागली, ती वाहू लागली. आणि हा जो काही नवरा मुलगा होता, हा प्रवाहाच्या दिशेने न जाता उलट्या दिशेने जाऊ लागला. समोरून त्याचा मित्र आला, त्याने हे सर्व प्रकार बघितला आणि त्याला म्हणाला, अरे तुझी बायको प्रवाहाच्या दिशेने समोर चालली आहे आणि तू इकडे कुठे चाललाय? तेव्हा तो म्हणतो, माझ्या बायकोचा स्वभाव उलटा आहे, ती इकडे जाणार नाही, इकडेच येणार. कळालं का? उलट्या माणसांचं असं असतं. याला म्हणायचं पतिवार्ता. ज्या आपल्या नवऱ्याचं हित कशात आहे हे जाणत नाही त्यांना म्हणायचं पतिवार्ता. पण जी सुव्रता होती, ती सुदाम्याची पत्नी, ती सुदाम्याला वाईट वाटू नये म्हणून जे काही आहे त्याच्यामध्ये ती आनंद मानायची. आणि ही पुढची कथा सर्वांनाच माहीत आहे की सुव्रताने आपल्या सुदाम्या पतीला सांगितलं की तुमचा सखा श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये राहत असतो, तुम्ही एकदा त्याला भेटायला जा, भगवान परमात्म्याला भेटण्याकरिता जा. तेव्हा सुदाम्याने सांगितलं, आपण दारिद्र्य आहोत आणि भगवंताला भेटायला जायचं, हातात काही नाही, काय घेऊन जाणार? तेव्हा मुष्टीभर पोहे घेऊन गेलेले सुदामा ब्राह्मण आणि ते तिथे गेले. तेव्हा तिथे गेल्यानंतर हे सर्व बघितल्यानंतर, याची पूर्ण मोठी कथा आहे पण मी जास्त काही सांगत नाही. हे सर्व जेव्हा घडलं तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने सुदाम्या ब्राह्मणाला सोन्याची नगरी दान दिली. ते सर्व दान देऊन टाकलं. पण हे सर्व करत असताना ही कथा मला याकरता सांगायची की जे ब्रह्मदेव होते, त्या ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तुझं जर दारिद्र्य नष्ट व्हावं याकरिता जर तुला काही करायचं असेल तर त्या सुदामा ब्राह्मणाला एक व्रत सांगितलं होतं आणि ते एकादशीचं व्रत होतं. हे कथा कोणी सांगत नाही. ब्रह्मवैवर्तक नावाच्या ग्रंथामध्ये ही कथा आलेला आहे. सर्व एवढंच सांगतात की सुदामा ब्राह्मणाच्या भक्तीने श्रीकृष्ण परमात्म्याला सोन्याची नगरी दान द्यायला भाग पाडलं. हे जरी खरं असलं तरी ती एकादशी महात्म्य कथेची जी एकादशी आहे, ती एकादशीचं पुण्य हे ते फळाला आलं आणि त्या फळाच्या द्वारे भगवान परमात्म्याच्या दारावरती जेव्हा सुदामा ब्राह्मण गेले आणि गेले असता जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दान दिलं तेव्हा ते दान म्हणून श्रेष्ठ ठरलं गेलं. सुदामा ब्राह्मण त्याने हे व्रत केलं आणि त्या व्रताचं नाव होतं उत्पत्ती. उत्पत्ती एकादशी त्या एकादशीचं नाव होतं. त्या एकादशीची जे काही फलश्रुती होती ती ब्राह्मणाला मिळाली. सुदामा ब्राह्मण ती एकादशी पार पाडली आणि एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याच्या भेटीला गेले आणि दुसऱ्या दिवशी गेले असता ही सर्व घडल्यामुळे भगवान परमात्म्याने सुदामा ब्राह्मणाला सोन्याची नगरी दान देऊन टाकली. हे सर्व कथाभाग त्या मागचा आहे. मैया उत्पत्ती एकादशी की जय. पण ते म्हणतात ना, घेसी तेव्हा देसी. भगवान परमात्मा काहीतरी घेतो तेव्हाच देतो आणि भगवान परमात्म्याने तेच केलं. सुदामा ब्राह्मणाकडून सेवा करून घेतली, एकादशीची पूर्ण जे काही व्रत आहे ते करून घेतलं आणि मग सोन्याची नगरी दान दिली. दान देण्याचे फार प्रकार आहेत. अन्नदान आहे, विद्यादान आहे, वस्त्रदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे. सर्व प्रकारांचे दान या ठिकाणी केले जातात. पण दानाचंही महत्त्व तेवढंच आहे. दान दिल्याने काय होतं? दानेन पाणेर्न तु कंकनेन स्थानेन शुद्धीर्न तु चंदनेन मानेन तृप्तीर्न तु मुंडनेन ज्ञानेन मोक्षो न तु मुंडनेन. याचा अर्थ असा होतो की जर आपल्या हातामध्ये जर दान देण्याची जर पात्रता असेल तर ते दान करणंही गरजेचं असतं. दान हाताला शोभा त्या विना नाही. दानेन पानेर न तू कंकनेनं. हाताला शोभा जर कशामुळे प्राप्त होत असेल तर दान दिल्यामुळे. नुसतं हातामध्ये कंकण घालून हाताला काही फळ नाही, हाताला काही त्याचा उपयोग नाही. हाताला जर दान देण्याची दानत असेल तर ते हातकामाचे. आपण दान धर्म करतच नाहीत. नारदाने सांगितलेलं आहे, या जन्मी तुम्ही जेवढं द्याल ना
तेवढंच 100 पटीने तुम्हाला पुढच्या जन्मी मिळत असतं. या जन्मी जर तुम्ही तुळशीची पानं दान केली ना, तर तुळशी ही आपल्याला तेवढंच सुख पुढच्या जन्मी देत असते. या जन्मामध्ये आपल्याला जी गोष्ट आपण भूमी जर दान केली, तर पुढच्या जन्मी आपण एका राजा देखील होऊ शकतो. एवढं दानाचं महत्त्व आहे. दान करणं फार गरजेचं. म्हणून तर भगवान परमात्म्याने सर्व भक्तांकडून काही ना काहीतरी घेतलं आणि मग भक्तांना दिलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये वर्णन केले, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपर्युता मश्नामी प्रयतात्मना. पत्रं पुष्पं फलं तोयं, जो पान दान देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पान कोणी दान केलं? द्रौपदी मातेने. द्रौपदीने पान दान दिलं म्हणून दुर्वास ऋषींना जेवण करण्यात आलं. पुष्प कोणी दान केलं? गजेंद्राने आकाशावरती पुष्प सोडलं. ते पुष्प सोडलं, भगवान परमात्मा खाली उतरले, ते पुष्पाचा स्वीकार केला आणि गजेंद्रासोबत नरकाचा देखील उद्धार केला. पाण्याचं देखील दान केलं. अशा सर्व प्रकारांचं दान केलं. पत्रं पुष्पं फलं तोयं, फळाचं देखील दान केलं. ही सर्व दान दिल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्या भक्तांची तृप्ती केली. भगवंताने आपल्या भक्तांना सर्व दान दिलं. दानाचं महत्त्व फार आहे. आपण आजकाल दान देत असतो, पण दान देत असताना आपल्या मनामध्ये दान दिल्यानंतर जर कुशंका येत असेल की एवढं न देता एवढेच दिले असते तर बरं झाले असते, मला या कामाला ते पैसे उपयोगात आले असतील, तर त्या दानालाही काही महत्त्व राहत नाही. दान द्यायचं ना तर मन मोकळेपणाने दान दिलं पाहिजे. सर्व गोष्टी आपण आनंदाने करतो ना, तर दानही मन मोकळेपणाने दिलं पाहिजे. असं म्हणतात, आपण जे काही कर्म करतो, जे कर्म करून आपलं जे काही धन कमवतो, त्या धनामधला 5वा हिस्सा हा दानामध्ये वाटला गेला पाहिजे. तो दानामध्ये समर्पित केला पाहिजे. तो जर करण्यात नाही आला तर जे काही कमवलं ते तर सोबत येतच नाही, पण पुण्यकर्माने जे काही मिळवलेलं आहे ते देखील सोबत येत नाही. म्हणून दान धर्म फार श्रेष्ठ आहे. भागवत कथेमध्ये सांगितलं जातं की भागवत कथा ही देखील काहीतरी दान दिल्याशिवाय श्रवण करू नये. तसंच या एकादशी महात्म्य कथेचं देखील आहे. एकादशीच्या या महात्म्य कथेचंही वर्णन असंच आहे. एकादशी महात्म्य कथा फक्त एकादशी महात्म्य कथा नव्हे, तर भगवंताचं चरित्र गाणारी कुठलीही एकादशी कथा किंवा कुठलंही काहीतरी एखादं व्रत किंवा कुठलीही एक कथा जरी असेल तरी ती कथा श्रवण करत असताना भगवान परमात्म्याला जसं सर्वांनी दान दिलं, काही ना काहीतरी वस्तू दिली, काही ना काहीतरी दिलं आणि भगवान परमात्म्याने भक्तांची तृप्ती केली, त्याप्रमाणे आपण देखील कथाभाग श्रवण करत असताना काही ना काहीतरी दान दिलं पाहिजे. हे मी नाही बोलता, ग्रंथामध्ये दिलंय म्हणून सांगते. ब्रह्मवैवर्तक नावाच्या ग्रंथामध्ये हे सर्व वर्णन आलेलं आहे. आणि दान दिल्याने पुण्यही आपल्याला प्रदान होतं, म्हणून दानाचं महत्त्व जास्त आहे. आणि जेव्हा भगवान परमात्म्याने सुदामा ब्राह्मणाला ही एकादशी महात्म्य कथा करून घेतली, ही एकादशी करून घेतली, हे व्रताच्या पुण्याने भगवान परमात्म्याने दान म्हणून सोन्याची नगरी दान दिली. फक्त कशावरती? मुष्टीभर पोह्याच्या जोरावरती भगवान परमात्म्याने हे सर्व दान दिलं. देव कळावा असं वाटत असेल ना, तर ग्रंथ कळायला हवे. ग्रंथ कळाले की संत कळतात, संत कळाले की देव कळायला वेळ लागत नाही. आणि संतांच्या संगतीत गेल्यानंतर देव आपोआप भेटतो. म्हणून तर बहु अवघड आहे संत भेटी. एकदा काय झालं, आम्ही वारीमध्ये गेलो होतो. आमची जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडी सोहळ्यामध्ये 35व्या क्रमांकामध्ये गेल्या 2 वर्षांपासून आम्ही जात असतो. गेल्या वर्षी माझ्या वडिलांकडेच ती दिंडी सोहळा चालवण्याची संधी आली होती. त्या दिंडीमध्ये आम्ही गेलो होतो आणि एके दिवशी एका ठिकाणी आमचा मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही थांबलो. मुक्कामाच्या ठिकाणी थांबलो, शनिवारचा दिवस होता आणि जवळच एक स्मशान होतं. त्या स्मशानामध्ये एक प्रेत जळत होतं आणि झोपायला आम्ही त्याच्या थोड्याशा बाजूला एका ठिकाणी झोपलेलो होतो. माझ्या दोन्हीकडेने 2 आज्या होत्या आणि मध्ये मी झोपले होते. त्या दोन्ही आज्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मी म्हटलं, आजी झोपा तरी, किती वेळ गप्पा मारणार आता? तर एक आजी म्हणाली, लवकर झोप, इकडं स्मशान आहे, आग चालू आहे, घाबरशील, झोपून घे. आजी तसं म्हटले आणि आजीच झोपी गेली. आजी असं म्हटल्यावर मला अजून भीती वाटली. स्मशाने म्हटल्यावर भीती वाटली. भगवान परमात्म्याच्या वाटेला भीती वाटण्याची गरज नव्हती, भीती वाटत होती. पण जी दुसरी आजी होती ती म्हणे, घाबरू नको, मी आहे जागी. असं जागी आहे असं म्हटली, तीही झोपली.
तेवढ्यात मला ही झोप लागायला लागली आणि झोप लागणार तेवढ्यात आवाज आला, खाऊ का. काय आवाज आला? खाऊ का. आजी घोरायला लागली ना. जी आजी मला म्हणली होती ना इकडं स्मशाने आग चालू आहे, घाबरशील, झोपून घे, ती आजी घोरायला लागली, खाऊ का. दुसरी लगेच म्हणायला लागली, खा. अशी त्याची अवस्था. अशा याला काही उपयोग आहे का? नाही. म्हणून म्हटलं तुम्हाला झोप लागली का? नाही ना. घोरू वगैरे नका, अजून आपल्याला जेवणही करायचंय. पण मोक्षदा एकादशी म्हणजे काय? तिला मोक्षदा एकादशी का नाव पडलं? भगवान परमात्म्याने सांगितलं, आपली जी काही पितर आहेत, जी काही होऊन गेलेली आहेत, जी काही मंडळी आपल्या परिवारातून गेलेली आहे, त्यांना सद्गती मिळावी म्हणून ही मोक्षदा एकादशी. ह्या एकादशीच्या पुण्याने आपली जी काही पितर काही कर्मामुळे या ठिकाणी भरकटत आहेत किंवा त्यांना शांती प्राप्त झालेली नाही, त्यांना सद्गती मिळवण्याकरिता ह्या एकादशीचं पुण्य फळाने त्यांना सद्गती प्राप्त होते. म्हणून हिला मोक्षदा एकादशी म्हणतात. माता मोक्षदा एकादशी की जय. हे मोक्षदा एकादशीचं महात्म्य. हे व्रताच्या पुण्याने ज्यांना आपले काही पितर होऊन गेले, ते जर काही स्वप्नात येत असेल आणि त्यांच्या जर काहीतरी कर्मामुळे ते आपल्या स्वप्नात येत असतात आणि ते जर आपल्याला त्यांच्यासाठी सद्गती जर मिळावी असं वाटत असेल, तर या मोक्षदा एकादशीच्या पुण्याने त्यांना सद्गती प्राप्त होत असते. आणि या मोक्षदा एकादशीच्या दिवशीच गीता जयंती असते. ज्या श्रीमद भगवद्गीतेने या सर्वसामान्य लोकांना मोहात कसं पडायचं नाही हे शिकवलं, ती श्रीमद भगवद्गीता. आणि त्याचबरोबर त्याच दिवशी ज्या मोक्षदा एकादशीचा जन्म झाला, त्या मोक्षदा एकादशीने हे सांगितलं की जरी तुम्ही मोहात पडला तरी तुम्हाला मोक्ष प्रदान करून देण्याची ताकद माझ्यात आहे. म्हणून ही मोक्षदा एकादशी, हीच एकादशी श्रेष्ठ आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सर्व व्रत महात्म्य सांगत होता. गीता कोणाला म्हणायचं? गीता काय आहे? प्रेम म्हटलं की माता आठवते, प्रेम म्हटलं की माता आठवते, पतिव्रता म्हटलं की सीता आठवते. प्रेम म्हटलं की माता आठवते, पतिव्रता म्हटलं की सीता आठवते, पण शास्त्र म्हटलं की गीता आठवते. कारण एकच शास्त्र आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्व एकालाच गातात. कुणाला? हरीला. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये वर्णन करतात. चहुवेदी जाण चहुवेदी जाण साई शास्त्री कारणा 18 पुराण हरिसी गाणे 18 पुराण हरिसी गाणे 18 पुराण हरिसी गाणे. चहुवेदी जाण साई शास्त्र कारणा 18 पुराण हरिसी गाती 18 पुराण हरिसी गाती 18 पुराण हरिसी गाती. चहुवेदी जाण साई शास्त्री कारणा चहुवेदी जाण साई शास्त्री कारणा चहुवेदी जाण साई शास्त्री कारणा 18 पुराण हरिसी गाती 18 पुराण हरिसी गाती 18 पुराण हरिसी गाती. हरिसी गाणे हरिसी गाणे. एकच शास्त्र आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. एकालाच गातात, एकालाच बसतात, एकाचाच वर्णन करतात, हरीचं वर्णन करतात. हरी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा, हरी म्हणजेच पांडुरंग परमात्मा, हरी म्हणजेच प्रभू रामचंद्र भगवान. देवता एकच आहे, रूप अनेक आहेत. भगवंताचं नामचिंतन करायचं ना, कुठलंही देवाचं करा, पण एकाच करा आणि सतत करा. आपुला तो देव एक करून घ्यावा. आपला एकच देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवनाला सुख लागेना असं व्हायला पाहिजे. असा आपलासा एक देव करून घ्या की देवा, या एकादशीच्या पुण्याने सर्वसामान्य जीवांचा उद्धार होतो. पण जर एकादशी करायची आपल्या मनात नाहीये आणि एकादशी होऊन गेली तर त्याचं पुण्य काय लागतं?
तर भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे लांब कशाला जायचं, मी आता तुला मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचं वर्णन सांगितलं. त्याच महिन्यातील वद्य पक्षातील येणारी जी काही एकादशी आहे त्या एकादशीला सफला एकादशी म्हणतात. ती एकादशी मनात जरी नसली तरी तिचं पुण्य लागतं. की एक चंपावती नावाची नगरी आहे. त्या चंपावती नावाच्या नगरीमध्ये महिष्मंत नावाचा एक राजा आहे आणि त्या राजाची 4 पुत्र आहेत. पण 4 पुत्रांपैकी सर्वात मोठा पुत्र आहे त्याचं नाव आहे लुंपक आणि तो दुष्ट विचारी आहे. कुकर्म करतो, कुणाशीही नीट बोलत नाही, असा तो दुष्ट विचारी. आणि त्या राजाला वाटायचं की आपल्याला 4 संतान आहे आणि याला जर आपण मोठं पद म्हणून राज्य जर स्वीकारायला दिलं तर हा सर्व राज्याचाही नाश करून टाकेल, याला हे राज्य नको द्यायला. त्याला घराबाहेर काढून दिलं, कारण तो दुष्ट विचारी होता. राजा प्रजेचं रक्षण करायचा पण हा प्रजेला त्रास द्यायचा. त्याला बाहेर नेऊन टाकलं, घरात येऊ नको म्हटलं आणि तो लुंपक निघून गेला. भरपूर दिवस गेले, घरामध्ये त्याला प्रवेश मिळाला नाही. एके दिवशी असाच वनामध्ये भरकटत असताना तो फिरत होता. फिरता फिरता भरपूर लांब गेला. त्या दिवशी त्याला अन्न पाण्याचा त्याग करावा लागला. अन्न पाणी त्याला सापडेना. भूक तर फार लागली पण खायला जवळ काही नाही. त्याने खाल्लंही देखील काही नाही. त्याच्या खाण्यामध्ये काही गेलं नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला एक ऋषीमुनी भेटले. त्या ऋषीमुनींनी सांगितलं, मला भगवान परमात्म्याचं रूप ध्यानामध्ये आलं आणि भगवान परमात्म्याने तुझ्याकडे यायला सांगितलं. आणि भगवान परमात्मा त्याच्याजवळ आले, म्हणजे त्यांच्या स्वप्नामध्ये आले, त्या ब्राह्मणांच्या स्वप्नामध्ये आले, त्या मुनींच्या स्वप्नामध्ये आले. आणि ते मुनी त्या लुंपक नावाच्या राजकुमाराला भेटले, दुष्ट विचाराला भेटले आणि त्याला सांगितलं की मला देवाने तुझ्याजवळ पाठवलं आणि देवाचा निरोप आहे की तुझ्या नकळत तू एक एकादशी केली. काल एकादशी होती आणि तू एकादशीच्या पुण्याने आज तुझं जीवन सफल झालेलं आहे. तुला एकादशीचं व्रत हे केल्यामुळे त्याचं पुण्य लागलेलं आहे आणि त्या पुण्याने तू मोक्षाच्या गतीला जाणार आहे. पण तद्वत तू एकदा तुझ्या घरी जा. घरी गेल्यानंतर तुझा पितानंद स्वतः तुला राज्यावरती बसवे. असं म्हटल्यानंतर हा घरी गेला आणि राजाने देखील, महिष्मंत नावाच्या राजाने देखील आपल्या पुत्राला, लुंपक नावाच्या पुत्राला आपल्या सिंहासनाची गादी दिली. ती स्वीकारली आणि लुंपक देखील आपलं राज्य चांगल्या प्रकाराने सांभाळू लागला. पण त्या एकादशीचं नाव होतं सफला एकादशी. जे एकादशी करायचं ती एकादशी करत असताना ध्यानीमनी नव्हतं तरी ते एकादशीच्या पुण्याने त्याला चांगलं जीवन मिळालं. एका राज्याचा तो राजा झाला. हे सर्व कशामुळे? तर त्या एकादशीच्या पुण्यामुळे. म्हणून या एकादशीला सफला एकादशी म्हणायचं. काही कष्ट करायचे नाही. त्यानेही काही कष्ट केले नव्हते, त्याच्याही ध्यानीमनी काही नव्हतं, खायला मिळालं नाही म्हणून त्याला उपवास घडल्या गेला आणि एकादशी त्याच्याकडून झालेली. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे भगवंताच्या सानिध्यात म्हणजे उपवास. भगवंताच्या सानिध्यात जाण्यासाठी, भगवंताच्या जवळ जाण्यासाठी उपवास करावा. तो त्याच्याकडून घडून गेला. भगवान परमात्म्याने सांगितलं, तू कळत मला विचारलेल्या एकादशीचं हे जे काही व्रत आहे हे न कळत केलेल्या पुण्याने, न कळत केलेल्या एकादशीच्या पुण्याने त्याला मिळालं. त्याच्याकडून ते एकादशी न कळत झाली पण त्याला त्याचं पुण्य मिळालं. एवढी ही एकादशी महात्म्य श्रेष्ठ आहे. माता सफला एकादशी की जय. असं हे सर्व व्रत महात्म्य भगवान परमात्मा सांगत होता. तरी आरतीचे जे कोणी यजमान आहेत, सकाळी आपण नावं घेतली त्या यजमानांनी या ठिकाणी येण्याची कृपा करायची. थोड्या वेळातच आपण आरती करणार आहोत, तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. आपण भगवान परमात्म्याची ही विश्वपावनी एकादशी महात्म्य कथा मुखारविंदात श्रवण करत आहोत आणि आपल्या आजच्या कथेला या ठिकाणी मी विराम देत आहे. तरी सर्वांनी थोड्या वेळ ती भजन करायचंय, उभं राहायचंय आणि तदनंतर लगेच आरती होणार आहे. आरतीचे यजमान लगेच समोर या. कर्पूर गौरम करुणावतार संसार सारा भुजगेंद्रहारा सदा
भवामि 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 साहितं नमामि. आले गडागड माझे गजन डोळ्यात पाय उपरचे तुम्ही आली बेनाडत पूजन वावे वाई तुम्ही माझा पिता तुम्ही वंदी सेवा तुम्ही विद्या गुण तुम्ही सर्व होते काय वाचा मंदिर प्रियावा उदास मनावा परिविस बावा करोति यज्ञं सकलकस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम
गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय मैया एकादशी माता की जय आज की आनंद की जय सब संतन की जय